पेपर फुटीच्या बातम्या सुद्धा यायला लागल्या आणि त्याच्याही पेक्षा जास्त बातम्या जर कशाच्या येत असतील तर आमदार फुटले, खासदार फुटला, नेता फुटला, हे काय फुटीचं प्रकरण काय आहे? नाही, राजकारणामध्ये स्थित्यंतर बरीच आपण 2022 किंवा 2019 पासून म्हणूया. 19ला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आली, एक वेगळा अलायन्स त्यावेळी झालं, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या गोष्टी घडल्या आणि मग तिथून पुढच्या काळामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर घडत आली. मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगायचं की पूर्वी ज्यावेळी राजकीय स्थित्यंतर झाली, जे लोक पक्ष सोडून गेले त्यांना लोकांनी या महाराष्ट्रातल्या मान्य केलं नाही, त्यांना पराभूत करण्याचं काम केलं. परंतु आत्ता मात्र 2022 नंतर ज्या घटना घडल्या राज्यामध्ये, 2024ला तो निकाल जो अपेक्षित होता, लोक त्याचं उत्तर देतील, ते घडलं नाही. आणि त्यामुळं दोन्ही बाजूनं चूक आहे असं मला स्पष्टपणे म्हणावं लागेल की लोकप्रतिनिधी म्हणून जे फुटले त्यांची तर चूक 100% आहेच. का चूक आहे असं तुम्हाला वाटतं? लोकप्रतिनिधी फुटले नाही, मग तुम्ही जो एका विचारानं ज्यावेळी पहिली मग तुम्ही राजीनामा देऊन गेला पाहिजे, कारण की तुम्ही ज्यावेळी मतं मागता त्यावेळी एक आयडियोलॉजी, एक पक्षाची संघटना, त्या पक्षाच्या चिन्हावर किती काही म्हणलं, व्यक्ती केंद्रित राजकारण असलं तरी पक्षाची मतं ही प्रत्येक पक्षाची ठरलेली आहेत. पण जर समजा तुमच्या पक्षाकडून तुम्ही निवडून आलात आणि तुमचं काही कामच होत नसेल, तुम्ही ज्यासाठी निवडून आलात तुम्हाला फंड मिळत नसेल, तुमची जर कोंडी होत असेल, तुम्हाला जर लोकांच्यासाठी काम करताच येत नसेल, तर त्यापेक्षा लोकांच्या कामासाठी म्हणून जर निवडून आलोय तर त्यांनी सत्तेसोबत जाणं पसंत केलं असा युक्तिवाद करतायत. ओमराजे काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, बाकीचे खासदार संजय देना काय म्हणाले, संजय देशमुख काय म्हणाले. गणपतराव देशमुख साहेब विरोधी पक्षात असून देखील त्यांनी आपल्या मतदारसंघाचं भलं केलं, हा इतिहास आपल्यासमोर त्या ठिकाणी आहे. म्हणजे आज तुम्ही तुमची ताकद आमदार आणि खासदार म्हणून कशा पद्धतीनं वापरत, मग नेमकी कामं म्हणजे काय, हा देखील ह्याची व्याख्या आता बदललेली आहे. नेमक्या कामाची व्याख्या ही काय, असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे मला आता पटत नाही. आता एक फेस सेव्हिंगसाठी सगळे लोक म्हणतायत की बाबा विकास कामासाठी आम्ही गेलो, परंतु तुम्ही विरोधी पक्षात राहून सुद्धा विकास कामं करू शकता. ठीक आहे, जो समजा 1 कोटी रुपयेचा फंड मिळणार होता त्याच्याऐवजी 50 लाख मिळेल, परंतु मिळणार नाही असं होता येणार नाही. तुम्ही जर संघर्ष केला, आणि माझं म्हणणं उलट आहे की मॅन्डेट आपल्याला काय मिळाला, लोकांनी जर मॅन्डेट आम्हाला विरोधी पक्षात बसायचा दिला असेल तर तो आम्ही मान्य केला पाहिजे आणि ती भूमिका आम्ही निभवायला पाहिजे. आता मॅन्डेट जर आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा दिला असेल लोकांनी, तर मग त्या भूमिकेला सार्थक वागलं पाहिजे. मग सत्तेत गेलो तर मग आम्हाला विरोधी पक्षात टाकलंच काय आहे, खरंच निधी मिळतो नाही मिळत, कोंडी केली जाते. एका पद्धतीनं बघा असं आहे की ही जर कोंडी होतीये, आणि आता मी काही लोकांना कोट यासाठी करतोय की ती माझी वक्तव्य वाटू नये. ते म्हणाले की ट्रान्सफॉर्मर बसवायला सुद्धा, डीपी बसवायला सुद्धा माझ्या अर्जावरती डीपी बसत नाही अशी परिस्थिती आहे. डीपीडीसीचा निधी थांबवलेला आहे. 5 कोटीत मी काय करणार वर्षाला? अशा वेळेला जर माझ्या पत्रावरती ट्रान्सफॉर्मर सुद्धा सरकार बसवत नसेल तर काय ऑप्शनच राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक वाक्य त्यांचं आहे, कोट करतो, सत्तेपुढं शानपण चालत नाही असं म्हणतायत. एवढी कोंडी, अशा पद्धतीचं वर्तन, मग ते पक्षपाती वर्तन म्हणू शकतो आपण त्याला, अशा पद्धतीचं वर्तन चालू आहे. तुमचा असा अनुभव आहे? नाही, तो अनुभव आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये तो अनुभव थोडा जास्त झाला.